नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून एक मी तुला गोष्ट सांगेन. भूतेश्वर महादेव, राजस्थान जैसलमेरमध्ये नॉर्मल आपलं महादेवाचं मंदिर. तिकडे नारळावरती आत्मा आणतात आणि तिथे सोडून देतात. तिकडचे नियम पण आहेत की चला, चलो, निकलते, लेट्स गो, निघूया, हे शब्द नाही बोलू शकत. जाताना तू एकटाच असशील, निघताना किती आत्मा घेऊन निघशील हे तुला पण नाही समजणार. त्या तुझ्यावर ते हेवी होतील. असं असतं. सगळ्याच आत्मा वाईट असतात असं नाही आहे. एखाद दुसरी आत्मा ही चांगली निघतेच त्यात. पण ही जागा जी आहे ना, ती खरंच अद्भुत जागा आहे. ती बाहेर त्याच्या हनुमानाचं स्टॅच्यू आहे. आतमध्ये एंटर केलास मोठं देवीचं मंदिर आहे. त्याच्या मागे गोडाऊन आहे. गोडाऊन टाईपच आहे जिथे नारळ असतात सगळे रचून ठेवलेले. 1,500 वर्षापासून ती जागा आहे तिकडे. रात्री 9च्या नंतर त्या जागेमध्ये कोणताही माणूस जायला घाबरतो. मोठे मोठे तांत्रिक वगैरे पण येतात, पण ते पण जायला घाबरतात, कारण की जागा खूप खतरनाक आहे. 1,500 वर्षापासून आहे. जवळपास 1.5 ते 2 लाखाच्या वरती आत्मा आहेत तिथे, त्या तेवढ्या जागेमध्ये. एवढ्या पॉवरमध्ये कोणता मांत्रिक नाही सर्वाईव्ह करू शकत. त्याच्यामुळे तिकडे जाताना एकतर स्वतःच्या रिस्कवर जावा, नाहीतर 4-5 जणांचा ग्रुप बनवून जावा, तर याल तुम्ही. निघताना पण इशारा करायचा. इशारा करून निघा, बोलायचं नाही काय. त्या मंदिरात एक तलाव आहे, जे म्हणजे डबकं टाईप असतं ना, डबक्याचा छोटासा, तसं आहे. दिवसाढवळ्या जाशील ना, सुकलेलं असतं. रात्री 12 ते 3 या टाईममध्ये तिथे पाणी तुला दिसून येतं. त्या पाण्यात चुकूनही जायचं नाही, कारण की ते पाणी साधं नसतं. पाण्याचा रंग दिवसभर सुकलेलं असतं, पाणीच नसतं अजिबात, काहीच नसतं. नॉर्मल आपलं रेती असते ना तसं. पाणी जेव्हा भरतं ना त्याच्यामध्ये, अचानक येतं ते. तू जसं पापणी मिसकावतोस, विदिन अ सेकंड तिथे पाणी निघतं. पाणी लाल असतं. लाल पण असं पाणी नाही की पातळ असेल, घट्ट असतं, लाईक रक्त असतं ते. आणि त्या जागेवरती जेव्हा पाणी नसतं तेव्हा तू बघशील तर तिथे हाडं वगैरे दिसतील तुला, मानवी. ते बोलतात ना काय, डेव्हिल माउथ, ते आहे ते. बापरे. तिथे कोणी जाण्याचा वगैरे कधी प्रयत्न केलाय? नाही. तिथे एक तुला, जर तू तिथे गेलास कधी, इन केस कधी गेलास तू आणि हे सगळ्या गोष्टी तुला दिसल्या, तर तिथे तुला एक तो साधू पण दिसेल. तो साधू तुला एकच सांगतो, इथे येऊ नकोस, इकडनं निघून जा. कारण की त्या तलावापासून 50 मीटर नाहीतर 50-60 मीटरच्या आसपास गेलास की तलाव स्वतः खेचून घेणार तुला. तुझ्या मनामध्ये काही ना काहीतरी आणणार, तुला घेणार खेचून ते. अशी आहे ती गोष्ट. अट्रॅक्ट करणार तुला त्याच्याकडे, जसं तुला केलेलं. म्हणजे त्या आईचा कॉल आला, मित्र दिसला. बापरे. हे डेंजर या गोष्टी असतात. कारण आता मी घेतलेत अनुभव. 2014ची ती गोष्ट, पहिली गोष्ट माझ्याबरोबरची. त्याच्यानंतर एक अनुभव येत गेलेत. जसं आरे कॉलनीमध्ये रॉयल पाम माहिती असेल. रॉयल पाम ऑलरेडी हॉन्टेडमध्ये येतो. खूप डेंजर आहे तो. रॉयल पाम विला आहे ना, एक विला आहे रॉयल पाम स्टुडिओच्या इथे. विलाचा नंबर नाही मी सांगू शकत, पण त्या विलामध्ये आम्ही फ्रेंड्स गेलेलो होतो. बड्डे पार्टी होती. फक्त बॉईज होते सगळे, आणि माहिती आहे बॉईजची एन्जॉयमेंट कशी असते. त्या एन्जॉयमेंटच्या नंतर जो हेवी झालेला ना मुलगा, त्याला दिसलं कोणतरी गेटजवळ. नंतर अरे तो बघतो आलाय, त्याला पण घे आतमध्ये.
म्हटलं अरे कोण नाही तिथे, घे आतमध्ये. तो आत आला, माझ्या बाजूला बसला आहे, आम्ही दोघे स्विमिंग पूलमध्ये उतरलो आहे. त्याचा एक खांदा, त्याचा म्हणजे तर माझा लेफ्ट, त्याचा राईट खांदा त्याचा खाली गेला आणि माझा लेफ्ट खांदा सेम टाईम खाली गेला. आम्हाला असं वाटतंय की आमच्या खांद्यावर कोणतरी उभं आहे. बापरे. आणि नंतर माझा वेट होता ना, तो गेला आणि हा डायरेक्ट बुडाला आतमध्ये. त्याला आम्ही लोकांनी खेचून काढला बाहेर. त्याला बाहेर काढला, तो फुल नशेमध्ये. तो बोलतो अरे हा बघ, ह्याला पण दे थोडी तरी. आणि नंतर त्याचं काय माइंड डायवर्ट झालं त्याला पण नाही माहिती. त्याने लगेच स्मोक लाईट केली आणि बसलेला होता तिथे. मग त्याला काय झालं नाही. रात्री आम्ही एकत्र गेलो, एकत्र झोपलो आतमध्ये. झोपून झालं, सकाळी उठलो, त्याच्या छातीवरती नखांचे निशाण. नेक्स्ट डे संध्याकाळी आम्ही निघालो तिकडनं. दिवसभर शांतपणे आराम केला, एन्जॉयमेंट वगैरे झालेली होती. संध्याकाळी निघतो आहे आम्ही तिथून. संध्याकाळी निघालो, जो त्याला दिसत होता ना तोच माणूस त्याला पण दिसला, मला पण दिसला. कारण की बाईक तो चालवत होता आणि मी पाठी बसलेलो. तो माणूस आमच्याकडे बघून बाय करतो आहे आणि स्माईल देतो आहे. स्माईल पण स्माईल पण एवढी खतरनाक होती ना ती, की जसं काय त्याचं जे मोटिव्ह होतं ना ते सिद्ध झालं आहे असं. बापरे. कुठे दिसला तुम्हाला? रोडवरती बाहेर निघतो ना आपण रॉयल पाम विलाच्या इथून. हॉटेल आहे तिथे एक? नाही, हॉटेलवरती आलं, वरती खाली खालच्या बाजूला मार्केट एरियाच्या इथे. हां. तिकडे तो गेट जवळच दिसला, जी वेश अशी बनवली ना रॉयल पामची, तिथे दिसलाय तो. तो बाकी कोणाला नाही दिसलाय. आम्ही 4 बाईक होत्या आमच्या, बाकी कोणाला नाही दिसला, फक्त आम्हालाच दिसला. डेंजर आहे. ही कधीची गोष्ट आहे? आता रिसेंट ही झाले 2-3 वर्ष झाली. 2-3 वर्ष लॉकडाऊनच्या आधी. नाही ते आहे, पण रॉयल पामच्या इकडे खूप लोकांना अनुभव आले. रॉयल पामच्या इथे आता तू एंटर केलंस ना, 2 बिल्डिंग लागतात मोठ्या. त्याच्या बाजूला अजून एक बिल्डिंग आहे. त्या बिल्डिंगमध्ये पण एक मुलगी आहे जिचा तिच्या बॉयफ्रेंडने मर्डर केलेला. विलामध्ये नाही, बिल्डिंगमध्ये. अच्छा. सोसायटी टाईप आहे ती. आणि त्याच्यामध्ये झालेली आहे ही गोष्ट. तर दिसलं ते लोकांना सुसाईड म्हणून, पण ती दररोज रात्रीची आहे ना तिथे फिरते आणि लाल कपड्यांमध्ये असते. लाल 1 पीस घालून असते ती आणि त्या कपड्यांमध्ये फिरते. वॉचमॅनला वगैरे माहिती आहे ते, पण एका मुलीला माहिती नव्हतं. तर ती बोलली तिच्याबरोबर आणि फसली. नंतर त्या मुलीने तिची जागा सोडली. त्या जागेमध्ये आधी शांती वगैरे केली आहे, जागा सोडली. आता ती मुलगी चांगली आहे. त्या मुलीचं आता काय नाही एवढं, पण त्याआधी जे लोक तिच्याबरोबर बोललेले आहेत ना ते सगळे गेलेले आहेत. त्याच फ्लॅटमधनं डायरेक्ट उडी मारतात. ही अजून एक पण कुठेतरी एक बिल्डिंग आहे ना आपल्या इकडे, तो कॉम्प्लेक्स आहे ना, टॉवर. हा टॉवर काय नाव आहे त्याचं? नाव विसरलो. मलबार हिल आहे. हा मलबार हिल आहे काहीतरी तर नाव चांगलं. ग्रँड पराडी टॉवर्स. तिकडे पण तशीच गोष्ट आहे ना, की फॅमिलीने केलेली होती, सुसाईड केलेली होती. तर एका मुलीला ते दिसून बोलवत होते आणि ती बघत राहायची आणि एक दिवस ती गेली आणि तिने वरून उडी मारली. तेच असतं ना, ते अट्रॅक्ट आपल्याला करत असतात. अट्रॅक्ट म्हणजे कसं आहे माहिती आहे काय, तो फ्लोअर आहे ना, जो 7वा की 8वा फ्लोअर आहे तो फ्लोअरच पूर्ण हॉन्टेड आहे. ती बिल्डिंग आता लोक राहतात का? त्या बिल्डिंग लोक राहतात, पण तो तेवढा फ्लोअर सीज केलाय. ओके. पूर्ण सीज करून टाकलेला आहे तो. तिकडे जायला लोक घाबरतात, कारण की तिथे एक एंटिटी पण आहे अशी, जी सैतानी एंटिटी आहे. ती सैतानाचं रूप आहे असं बोलतात तिथे. ती ज्याला दिसते ना त्याची वाट लागते. ती दिसली ना की मग लोक हे करतायत, सुसाईड करतायत. तर ॲक्च्युली आहे ना, ह्याच्यामध्ये मला असं समजून आलं जेव्हा मी हे केलं, जी फॅमिली होती, ज्वेलर्स होती फॅमिली, त्या अंकलची जी वाईफ होती, आंटी, ज्यांचं नाव नाही मला आठवत आहे, तिची वाईफ होती ना, ती हे करायची, ब्लॅक मॅजिकवरती वगैरे विश्वास होता आणि ती काहीतरी एंटिटीजवरती वगैरे काम करायची. बापरे. तर काय माहिती ती एंटिटी तिने आणली घरात, ती हेवी झाली, तिला जे पाहिजे होतं ते नाही मिळालं आणि प्रत्येकाचे जीव गेले.
असंही होऊ असू शकतं. शकतं. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.